मित्रांनो, नाग जातीचा साप आहे, बघू शकता तुम्ही. कोब्रा, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये नाग. आपण भारतीय नाग या नावाने ओळखतो त्याला. लोकांनी आमच्याच गावात आहे आमशी, लोक बघायला थांबतात. मी कारखान्यावर ड्युटीवरून आलो आहे. या सगळ्यांनी साप माझ्यासमोर आता आई बघितला तुम्ही साप, हे सगळे बघायला थांबले. पण यांनी हा मारला नाही आणि मला सटमित्र म्हणताना बोलवून हा यांनी वाचवला आहे बघा ह्या सापाला. बघू शकताय, जवळून बघू शकताय तुम्ही. नाग जातीचा साप आहे हा, इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. हा विषारी असतो, ह्याला विष असते. हा जरी चावला तरी याचं लगेच काही विष चढत नाही, लोक मारतात त्याला. पण ह्या लोकांनी मला बोलवून हा वाचवण्याचा प्रयत्न केला. 1 तास 1.5 तास आपला अवधी मिळतो याला. सरकारी दवाखान्यात जावं लागते, कारण तिथंच याची लस मिळते, अँटीव्हेनम नावाची. त्यामुळे ती लस घेतली की माणूस वाचतो. पण लोक भीतीनं काय करतात, साप चावला भीतीनं माणूस मरतो. सापाच्या विषयानं मरत नाही, पण हे लोकांनी समजून घ्यायला लागते. बघू शकता आता माझ्यासमोर उभा आहे तो, किती 1 फूट अंतरावरती आहे, काही करणार नाही. तर आता मी रिस्की करताना बघू शकता तुम्ही. कोणतं व्हिडिओ, विश्वास व्हिडिओ बरं बघू शकता तुम्ही. आता तुला मी पकडतोय. आलो 2 मिनिटात आलो. बघू शकता रेस्क्यू केलं आहे व्यवस्थित. तर आता मी जंगलात नेऊन सोडणार आहे. नाग जातीचा साप आहे, आता बघितलं तुम्ही. तर असा साप वाचला पाहिजे. लोकांनी लक्षात ठेवा की साप वाचला पाहिजे. सापाला मारून काय फायदा नाही आपला. ह्याच्यापासून उंदरं खातोय हा साप. आपलं नुकसान म्हणजे ह्याच्यापासून टळतंय. उंदरं खातोय, हे काय आपलं धान्य खात नाही, हे उंदरं खातंय. उंदरामुळे नुकसान होतंय आपलं. त्याचे साप वाचला पाहिजे. सगळ्यांचा आभारी आहे मी हा साप वाचवल्याबद्दल. तुम्ही लोकांनी, तुमच्यामुळे साप वाचला. त्याच्यामुळे वाचला.